टिकरवाड़ी नगर परिषद चुनाव के प्रचार में बड़ी सरगर्मी। भाजपा के नरेश चरडे को मिल रहा जबरदस्त जन समर्थन। नगराध्यक्ष पद के लिए भाजपा उम्मीदवार के रूप में नगराध्यक्ष पद के लिए मैदान में उतरे नरेश चरडे को व्यापक जन समर्थन मिल रहा है। लंबे समय तक सरपंच पद की जिम्मेदारी संभाल चुके चरडे ने अपने कार्यकाल में कई महत्वपूर्ण विकास कार्यों को अंजाम दिया, जिसके चलते स्थानीय मतदाताओं में उनके प्रति विश्वास और बढ़ा है। नरेश चरडे ने ग्रामीण व शहरी मिलन बिंदु बने वाड़ी क्षेत्र में सड़क, पानी, स्वच्छता और मूलभूत सुविधाओं के विस्तार पर विशेष ध्यान दिया है। उनके नेतृत्व में कई वर्षों में गांव का चेहरा बदला है। इसके बावजूद कुछ स्थानीय समस्याएं अभी भी मौजूद हैं, जिन्हें हल करना वे अपनी प्राथमिक जिम्मेदारी मानते हैं। चरडे ने कहा कि वाड़ी नगर परिषद को विकास की नई ऊंचाइयों तक ले जाना उनका प्रमुख लक्ष्य है। बेहतर सुविधा, पारदर्शी प्रशासन और तेज गति से काम करने वाली नगर परिषद बनाने के लिए वे कटिबद्ध हैं। उन्होंने जनता से अपील की कि वे एक बार फिर उन पर भरोसा जताते हुए उन्हें सेवा का मौका दें, ताकि अधूरे विकास कार्य पूरे किए जा सके और वाड़ी को मॉडल नगर परिषद के रूप में विकसित किया जा सके। शहरामध्ये मागील 21-25 वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय। 2000 मध्ये ग्रामपंचायत सरपंच झाल्यानंतर या ठिकाणच्या जागे समस्या होत्या, त्या समोर समस्याचं निराकरण करण्याचं काम 2000 ते 2005, 2005 ते 2010, 2010 म्हणजे 3दा या ठिकाणी मला सरपंच होता आलं। लोकांनी सेवेची संधी दिली आणि खऱ्या अर्थानं आम्ही विकासाला सुरुवात केल्यानंतर 2014 मध्ये देवेंद्रजी सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि आपले आमदार म्हणून समीर मेघे हे या ठिकाणी आमदार झाल्यानंतर या गावाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली। आज प्रत्येक गल्लीबोळामध्ये सिमेंटचा रस्ता पोचलेला आहे, ड्रेनेजची व्यवस्था आपण केलेली आहे, पाण्याचा विषय सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रमाणे लोकांना पाणी मिळते आणि विजेचे खांब असतील, दिवाबत्ती असेल, स्वच्छता असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही करतोय। म्हणजे ज्या दैनंदिन मूलभूत गरजा आपल्या त्या जवळपास आपण केलेल्या आहे। परंतु या ठिकाणी या व्यतिरिक्त सुद्धा अनेक विषय जे शासन स्तरावरती आहे, यूएलसीचा प्रश्न असेल, शासकीय पट्टे असेल, डीपीचा प्लॅन असेल, यासारख्या अनेक गोष्टी आता या पलीकडे मूलभूत गरजेच्या पलीकडे जाऊन करण्याची गरज आहे। आणि आज या राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार आहे, इथे आमदार म्हणून समीर मेघे आहे, हे सरकार आपलं आहे आणि सत्ता इथे परत भाजपची आली तर हे सर्व एक सिस्टम या ठिकाणी तयार होईल आणि जे काही आपले शासकीय प्रश्न असतील, या गावात अजून काही निधी आणायचा असेल, अजून काही ज्या काही योजना असतील त्या राबवण्यास सोयीस्कर होईल आणि विकासाची गती तीव्र राहील। आणि एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे आपल्या सर्वांनाच माहित आहे की एक सुरळीत या ठिकाणी सर्व काही चालेल। आणि म्हणून आमचं लोकांना हेच म्हणणं आहे की जे विकासाची गती आम्ही 2014 पासून या देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल किंवा या शहरामध्ये असेल, त्याच विकास गतीला अजून तीव्र गतीने आपल्याला सामोरं घेऊन जायचं आहे। शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करायचं आहे। सर, मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदानांची गरज आहे, त्या संदर्भात काय करणार आहात? नाही, प्रशस्त मैदानाची आवश्यकता आहे। काही ठिकाणी आम्ही ग्राउंड्स तयार केले, काही ठिकाणी मैदान सुद्धा तयार केले, परंतु त्या जागा अपुऱ्या आहेत। मोठ्या जागा वाडी शहरामध्ये फार नसल्यासारख्या आहेत आणि त्यामुळे आम्ही भविष्यात या जागा कशा उपलब्ध करून घेता येईल, या शहराच्या बाजूला काही जागा असतील त्या उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू, या शहराचा काही विस्तार करता येईल का या गोष्टीचा विचार करू। या व्यतिरिक्त या शहरामध्ये लगत असलेल्या आयुध निर्माणीच्या ज्या काही पडीत जमिनी आहे त्या जर नियमानुसार काही आपल्याकडे वळवता आल्या, नगर परिषदकडे हस्तांतरित करता आला, तो एक प्रयत्न आपल्याला करता येईल। आणि जागेचा प्रश्न सुटल्यानंतर या गोष्टी आपल्याला उभारता येईल, कारण शहरामध्ये आज फार छोटे छोटे लेआउट्स मध्ये कारण की सर्व ज्या जागा आहेत ते 10, 15, 20 हजार स्क्वेअर फीट याच्या पलीकडे नसल्यामुळे ती अडचण आमच्या समोर नेहमी असते। त्यातनं या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। सर, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी म्हणा, उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी चांगली ई लायब्ररी तयार व्हावी, त्या संदर्भात काही प्रयत्न असायला? नाही, या संदर्भात मागील काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता, परंतु शेवटी तिथे पण जागेच्या अभावामुळे ते 10-15 हजार स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये ते काही करायला तयार नव्हते। त्यांना जवळपास 2 एकर जागा ई लायब्ररीसाठी
आवश्यक होती ती उपलब्ध न झाल्यामुळे आणि मधामध्ये जे काही राजकीय इथं वादंग निर्माण झालं या नगर परिषदेमध्ये, राजकीय परिस्थिती खराब झाली आणि त्यामुळे त्या प्रकरणामुळे हे आपलं ई लायब्ररीचं जे प्रपोजल होतं ते कुठंतरी मागे पडलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण या ई लायब्ररीचा प्रपोजल हाताशी घेऊ आणि हा कार्यक्रम म्हणजे हा प्रोग्राम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सर काय अपील कराल तुम्ही मतदारांना? नाही, मतदारांना माझी विनंती आहे की या वाडीचा जो विकास ज्या गतीने आज सुरू आहे, आज ड्रेनेजचं काम चालू आहे, आज या ठिकाणी एक सुंदर असा उडानपूल या ठिकाणी झाला आहे, प्रशासकीय इमारत आपली नगरपरिषद तयार झालेली आहे, हॉस्पिटलचं काम सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जितके मोकळे मैदान होतं त्यांचा विकास आपण केलेला आहे, स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण झालेलं आहे, बाबासाहेबांचं स्मारक आपण त्याचं सौंदर्यीकरण केलेलं आहे, तीर्थक्षेत्राच्या माध्यमात तीर्थक्षेत्र निधीच्या माध्यमातून आपण महाप्रज्ञा बौद्ध विहाराचं बांधकाम त्या ठिकाणी आपण केलं आहे. तीर्थक्षेत्र निधीतनं आपण नवनीत नगर ते सुंदर असं दत्त मंदिराचं काम केलेलं आहे. अशा विविध मार्गातनं आपण या शहराचा विकास करतो. अजून या शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी सर्व मतदारांनी पुन्हा एकदा ज्याप्रमाणे मागील 25 वर्षापासून तुम्ही माझ्या पाठीशी आहात, याही निवडणुकीत आपण सर्वांनी आपला आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना द्यावा आणि या शहराला अजून सुरक्षित बनवण्याचा या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होईल, हेच माझी आपल्या सर्वांना विनंती है. स्थानीय नागरिकों का कहना है कि चरडे जमीनी स्तर पर सक्रिय नेता हैं और लोगों की समस्याएं समझकर उनके समाधान के लिए हमेशा तत्पर रहते हैं. चुनावी माहौल के बीच उनकी लोकप्रियता में लगातार बढ़ोतरी देखी जा रही है. कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर.